नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज बनवला आहे गाजराचा हलवा, तोही पारंपरिक पद्धतीने। एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारा हलवा तयार झालेला होता। रंग बघा किती सुंदर आलेला आहे। तर असा हलवा तुम्ही सुद्धा नक्की बनवा। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे लाल रंगाचे गाजर घेतलेले आहेत। या वाटीने 4 वाट्या गाजर मोजून घेतलेला आहे। गाजराचा किस तुम्ही अशी कुठलीही वाटी सेट करून घेऊ शकता मोजण्यासाठी। आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। त्यावरती ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घ्या। मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। याला आता थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त कुरकुरीत झालेले आहेत। याला काढून घेते। आता यामध्ये 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। यात आता आपण गाजराचा सगळा किस घालून घेणार आहोत। याला आता फ्राय करायचं आहे। 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेम वरती सतत हलवत हा गाजराचा किस फ्राय करून घ्यायचा आहे। गाजराचा किस फ्राय केला ना की गाजर हलवा एकदम चविष्ट लागतो। अप्रतिम चव होते याची। म्हणून याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहे। याच्यातलं मॉइश्चर आता खूप कमी झालं आहे आणि याचा रंगही बदललेला आहे। आता काय करायचंय, अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे आणि दूध यामध्ये घालायचं आहे। ज्या वाटीने आपण गाजराचा किस मोजला होता त्याच वाटीने दूध घेतलं आहे, अर्धी वाटी। याला आता मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला। गॅसची फ्लेम एकदम मंद केलेली आहे। 3 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा मस्त असा दूध आता आटलेलं आहे याच्यातलं। याला थोडंसं आपण पुन्हा असं फ्राय करून घेऊया। 3-4 मिनिटं असंच फ्राय केलं याला। आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साखर घालायची आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर थोडं साखर कमी घातली तरी चालेल, अर्धी वाटी घातली तरी चालेल। याला आता मिक्स करून घेऊया आणि यामध्ये 100 ग्रॅम खवा घातलेला आहे। किसून घालायचा आहे खवा यामध्ये। खवा घातल्याने याची टेस्ट आणखीन छान होते, द्विगुणित होते याची चव। मस्त याला आता मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं पुन्हा याला असंच फ्राय करायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। बघा आता याचा कलर सुद्धा खूप मस्त दिसतोय, सुंदर कलर आलेला आहे याला। आणखी 10 मिनिटं फ्राय करून घेतलं। आता यामध्ये इलायची पूड घालायची आहे आणि ड्रायफ्रूट जे आपण भाजून ठेवले होते ते घालून घेऊया। याला आता मिक्स करायचं आहे। या स्टेजवरती हलवा कढई सोडायला लागतो। 5 मिनिटं मिक्स करून घेतलं आणि आपला हलवा तयार झालेला आहे। बघा किती छान असं हलव्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि तोंडात टाकताच विरघळतो तो हलवा। सुमधुर असा पारंपरिक पद्धतीने बनवलेला हलवा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा असा हलवा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असा हलवा बनवा आणि कमेंट करून सांगा कसा झालाय ते। मी भेटते तुम्हाला आता पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।